नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आलेला असतो. खरं तर सायली अर्जुनला आपल्या मनातील भावना सांगेल का, की अर्जुनच आपल्या मनातील प्रेम व्यक्त करेल, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की वात्सल्य आश्रम वाचवल्यामुळे आता सायलीच्या मनामध्ये अर्जुनचं स्थान अजून उंचावलेलं असतं. आता अर्जुनबद्दल असणारी सायलीच्या मनातील जागा अजून घट्ट झालेली असते. खरं तर अर्जुन म्हणजेच सायलीचा श्वास असतो. परंतु आता हे सत्य अर्जुनला सांगावं तरी कसं? आता सायली कुसुमताईंना सांगते तर कुसुमताई म्हणतात, परंतु सायली, जर अर्जुन सरांनी यासाठी नकार दिला तर सायली म्हणते, तसं जर असेल तर मी मधुभाऊंसोबत आश्रमात निघून जाईन. ज्या दिवशी मधुभाऊंची सुटका होईल त्या दिवशी मी मधुभाऊंसोबत आश्रमात असेन. आणि हेच वाक्य नेमकं अर्जुनने ऐकलेलं असतं. आता मात्र अर्जुनच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला असतो. सायलीने आपलं प्रेम व्यक्त केलं हे मात्र अर्जुनने काहीच ऐकलेलं नसतं. खरं तर याबद्दल अर्जुनला काहीच माहीत नसतं. फक्त माहीत असतं ते म्हणजे सायली आश्रमात निघून जाणार. आता अर्जुन खूप अस्वस्थ होतो. सायली आश्रमात निघून जाणार ही कल्पनाच अर्जुनला सहन होत नसते. अर्जुन चैतन्यकडे येतो तर चैतन्य विचारू लागतो, अर्जुन, अरे नक्की काय झालंय? तू एवढं अस्वस्थ का वाटत आहेस आणि तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू? तर अर्जुन म्हणतो, मी सायलींचं बोलणं ऐकलं आहे. तर चैतन्य विचारतो की नक्की काय झालं आहे? तर अर्जुन म्हणतो, सायली मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रमात निघून जाणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर चैतन्यालाही धक्का बसतो. चैतन्य विचारतो, काय? नाही, हे शक्यच नाही. तर अर्जुन म्हणतो की हो, मी स्वतःहून ऐकलं आहे. तर आता चैतन्य म्हणतो, मग अर्जुन, आता तुझ्या प्रेमाचं काय? अर्जुन, अरे तुझं तर सायली वहिनीवर जीवापाड प्रेम आहे. मग तू प्रेम व्यक्त कर ना, तुझ्या मनातील भावना सायली वहिनीला सांग ना. तर आता अर्जुन म्हणतो, चैतन्य, त्याचा काहीच उपयोग नाही, कारण सायलीचा निर्णय झाला आहे. मी जरी आता त्यांच्यासमोर प्रेम व्यक्त केलं तरी सायली थांबतील असं मला तरी वाटत नाही. कारण सायली आता कुसुमताईंशी बोलत असताना मी ऐकलं आहे, सायली स्पष्टच म्हणाल्या की मधुभाऊ सुटल्यानंतर मी आश्रमामध्ये निघून जाणार आहे. मग चैतन्य, माझं प्रेम व्यक्त करून काही उपयोग होणार आहे का? नाही, त्यांचं जायचं ठरलंच आहे ना, मग आता आपण नाही अडू शकत. चैतन्य म्हणतो, नाही अर्जुन, अरे तू एकदा प्रयत्न तरी करून बघ ना, तुझ्या मनातील भावना सायली वहिनीशी बोलून तरी बघ ना. अरे नक्कीच काहीतरी चांगलं घडूही शकतं, तू असा विचार नको करूस. अर्जुन म्हणतो, चैतन्य, आता चांगलं काहीच घडणार नाही. आता मला माझा विषय इथेच संपवावा लागेल. माझं सायलीवर प्रेम आहे हे फक्त मला माझ्या मनातच ठेवावं लागेल, कारण सायली माझ्यासोबत आयुष्यभर राहतील हा विश्वासच आता मला वाटत नाही. कारण सायलीने आपल्या मनाशी पक्क ठरवलं आहे. असं म्हणत अर्जुन खूप रडत असतो. आता अर्जुनची ती अवस्था पाहून चैतन्यालाही खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुनला आपल्या मनातील भावना सांगण्याचा विचार करत असते. कारण आता सायलीला कुसुमताईंचे शब्द आठवतात की येत्या 2 दिवसामध्ये तू अर्जुन सरांवर असणारं प्रेम व्यक्त करावंस. तर आता सायली विचार करते की काय करू? मला माझ्या मनातील भावना अर्जुन सरांना सांगायच्या आहेत, मला व्यक्त व्हायचं आहे. मी त्यांच्यावर प्रेम करत आहे हे त्यांना सांगायचं आहे. मी त्यांच्याशिवाय जगूच शकत नाही हे मला त्यांना सांगायचं आहे. अर्जुन सर म्हणजे माझा श्वास आहेत आणि मला त्यांच्यासोबत आयुष्यभर नातं टिकवायचं आहे. 7 जन्मासाठी मला अर्जुन सरच हवे आहेत. परंतु आता माझ्या मनातील प्रेम मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू? काही झालं तरी मला माझ्या मनातील प्रेम त्यांना सांगावंच लागेल. कारण आता मला अर्जुन सुभेदार यांची बायको म्हणून मिरवायचं आहे. मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको आहे, या सुभेदार घराण्याची सून आहे. परंतु हे नातं कायमस्वरूपी राहण्यासाठी मला अर्जुन सरांना माझ्या मनातील प्रेम सांगावंच लागेल. दुसरीकडे अर्जुन विचार करत म्हणतो की नाही, आता काही झालं तरी माझ्या मनातील सायलीविषयी असणाऱ्या भावना, सायलीविषयी असणारं प्रेम आता मला काही करून सायलींना सांगता येणार नाही. खरं तर मी त्यांना सांगून अडवू शकत नाही, कारण त्यांनी जर ठरवलंच आहे की आश्रमात जायचं तर आता मी काही झालं तरी त्यांना अडवणार नाही. काही झालं तरी माझ्या भावना त्यांच्यावर लादणार नाही, कारण मी जर त्यांच्यावर भावना लादल्या तर माझ्या सुखासाठी त्या विचार करतील आणि इथेच थांबतील. परंतु त्यांच्या मनाचा विचार मला करावाच लागेल, कारण त्यांच्या भावना माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांचं सुख माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सायलीने जो निर्णय घेतला आहे त्याला तर मला पाठिंबा द्यावाच लागेल. आणि मी आता ठरवलं आहे की आता काही झालं तरी सायलीच्या सुखाचा विचार करावा, कारण आत्तापर्यंत सायलीने खूप काही भोगलं आहे. परंतु आता माझ्यामुळे अजून त्यांना त्रास व्हायला नको आणि म्हणूनच आता मी त्यांना नाही अडवणार. अर्जुन स्वतःच्या मनाची समजूत घालतो आणि आपला निर्णय पक्का करतो की काही झालं तरी आता सायलीला नाही थांबवायचं.
तर दुसरीकडे सायली विचार करते की काय करू. अगोदर अर्जुन सरांच्या मनामध्ये काय चालू आहे याचा अंदाज घेऊ का. तर आता इकडे अर्जुन ऑफिसचं काम करत असतो. सायली ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो, पण सायलीला पाहताच अर्जुनला ते वाक्य आठवतं की सायली आश्रमात निघून जाणार आहेत. आता अर्जुन आपल्या भावनांना आवर घालतो आणि शांत होतो. सायली विचारते, काय झाले अर्जुन सर, तुम्ही असे शांत का आहात. तर अर्जुन म्हणतो, काही नाही, जरा ऑफिसच्या कामामुळे. तर सायली म्हणते, सर मला तुमच्याशी बोलायचं होतं. तर अर्जुन म्हणतो, बोला ना. तर सायली अर्जुनला म्हणते, सर मला एक सांगा की आता काही दिवसातच मधुभाऊ सुटतील याची पूर्ण खात्री आहे. मग मी इथून निघून जाईन आणि त्यानंतर तुम्हाला प्रियासोबत लग्न तर करावंच लागेल ना. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. तर सायली म्हणते, कदाचित तुम्हाला प्रियासोबत लग्न करायला आवडणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे, परंतु तुम्ही जर प्रियासोबत लग्न नाही केलं तर तुम्हाला इतर दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत तर करावंच लागणार ना. तुमच्या घरचे तुमचं दुसरंही लग्न करून देतील. तर सायलीच्या या बोलण्यामुळे अर्जुन मात्र शांतच होतो. तर सायली पुढे म्हणते, तुमच्या घरच्यांच्या पसंतीने किंवा तुमच्या आवडीच्या मुलीसोबत तुम्ही लग्न करणारच आहात ना. आता सायलीचं हे वाक्य ऐकताच अर्जुन खूप चिडतो. हातातील फाईल खाली फेकून देतो आणि म्हणतो, तुम्हाला जर आश्रमात निघूनच जायचं आहे मग माझ्या आयुष्यात काय होत आहे याचा विचार तुम्ही का करत आहात आणि मी इथे काय करत आहे हे तुम्ही मला का विचारत आहात. आता मात्र सायलीला धक्का बसतो, कारण अर्जुनचं आत्तापर्यंत न पाहिलेलं रूप सायलीने पाहिलेलं असतं. सायलीला खूप वाईट वाटतं. सायली मनाशीच म्हणते, आता काय करू, कारण माझ्या मनातील प्रेम यांना व्यक्त करण्यासाठी मी आता यांच्या मनात नक्की काय चालू आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आता जर हे एवढे चिडत असतील तर मी आता माझं प्रेम व्यक्त करून काहीच उपयोग नाही. कारण जर यांचं माझ्यावर प्रेमच नसेल तर त्याचा काहीच अर्थ नाही आहे, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. मग का मी माझ्या भावना यांच्यापर्यंत लादू. खरं तर कुसुमताई म्हणत आहे तेच खरं आहे, यांच्या मनामध्ये माझं स्थान नाही आहे. मग मी ते स्थान जबरदस्ती मिळवण्यात काहीच अर्थ नाही. आता अर्जुनच्या मनामध्ये असणारीच घालमेल सायलीच्या मनातही असते. तर आता मात्र सायलीही शांत होते. सायलीलाही झोप लागत नसते. तीही विचार करते की काय करू, माझ्या मनातील भावना यांना सांगू का. जर यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काही भावनाच नसतील तर माझ्या भावनांना काय अर्थ आहे, त्यांचा काय उपयोग आहे. मी कितीही प्रयत्न केले आणि जर यांच्या मनामध्ये माझं स्थान नसेल तर सुभेदार घराण्याची सून काय, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांची बायको म्हणूनही मी इथे नाही राहू शकत. असा विचार करत सायली खूप रडू लागते. सायलीला काही झोप लागत नसते, कारण सतत काय करावं हाच विचार सायलीच्या मनात चालू असतो. परंतु सायली मनाशी पक्क ठरवते आणि म्हणते, नाही, आता काही झालं तरी माझ्या मनातील भावना मी अर्जुन सरांना सांगणार. मग त्यांचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. जर अर्जुन सरांनी आमचं नातं स्वीकारलं तर माझ्या इतकी भाग्यवान कोणीच नसेल, परंतु जर आमच्या नात्याचा स्वीकार त्यांनी केलाच नाही तर. असा विचार करत सायली शांत होते आणि म्हणते, काहीच हरकत नाही, तसं जर झालं तर मी मधुभाऊंसोबत इथून आश्रमात निघून जाईन. परंतु अगोदर सरांच्या मनात नक्की काय आहे याचा मला अंदाज तर घ्यावाच लागेल. याबद्दल मला त्यांच्याशी बोलावंच लागेल, कारण पुढे जाऊन असं व्हायला नको की मी माझ्या भावना दाबून ठेवल्यात आणि माझ्या हातून सगळं काही निसटून गेलं. कारण सरांचं दुसरं लग्न हा विचार मीही करू शकत नाही. खरं तर ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही. मग एखादी दुसऱ्या मुलीशी सरांनी खरंच लग्न केलं तर नाही, मी असं होऊ देणार नाही. असा विचार करत आता दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि अर्जुनला म्हणते, सर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, कशाबद्दल. हेच ना की तुम्हाला आश्रमात निघून जायचं आहे. तर सायली म्हणते, सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या. अर्जुन म्हणतो, काय ऐकून घ्यायचं आहे. हेच वाक्य मी कित्येकदा ऐकलं आहे की ही केस संपल्यानंतर मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही आश्रमात निघून जाणार आहात. मग तुम्हाला जर आश्रमात निघून जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माझ्या परवानगीची काय गरज आहे. त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर. तर अर्जुन म्हणतो, हां, कदाचित कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरमुळेच तुमची अडचण होत असेल ना. तर आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचेच पेपर मी फाडून टाकतो. म्हणजे कसं आहे, तुमच्याही मनाचं समाधान आणि तुम्हालाही ज्या दिवशी मधुभाऊ सुटतील त्या दिवशी आश्रमात जाता येईल. आणि जर तुम्ही मनाशी पक्कच ठरवलं आहे की तुम्हाला आश्रमात जायचंच आहे तर मग त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पेपरची तरी काय आवश्यकता आहे. कागदपत्रांची काहीच गरज नाही, कारण तुमच्या मनाचा निर्णय तर पक्का झाला आहे. मग त्या कागदांची काहीच गरज नाही. आणि उगाच भीती तरी कशाला की कोणाला कागद मिळाले तर. त्यापेक्षा ते कागदच मी फाडून टाकतो, कारण तुमचा निर्णय झाला आहे. आता अर्जुन असा का वागत आहे सायलीला काहीच कळत नसतं. तर सायली म्हणते, अर्जुन सर. तर आता अर्जुन लॉकरमध्ये असणारे पेपर बाहेर काढतो आणि सायलीला म्हणतो, याच पेपरची अडचण आहे ना तुम्हाला. तर सायली म्हणते की हो, याच पेपरची अडचण आहे. असं म्हणत आता सायली अर्जुनच्या हातातील पेपर रागानेच काढून घेते. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो.
सायली अर्जुनला म्हणते, आत्तापर्यंत याच पेपरमुळे मी शांत बसले होते. तर अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं की या पेपरमुळेच तुम्ही शांत होता, नाहीतर कधीच तुम्ही इथून निघूनही गेला असता. सायली म्हणते, निघून जायचं असतं तर नाता निभावण्याचा विचारही केला नसता. अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मला तुमच्या आयुष्यातून कुठेही निघून जायचं नाही. मला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. या घराची सून म्हणून, तुमची बायको म्हणून, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको म्हणून जगायचं आहे. आता सायली रागाच्या भरातच सत्य पटापट बोलून मोकळी होते आणि म्हणते की हो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. परंतु तुमच्या मनातील भावना मला खरंच माहीत नाही. तुम्हाला मी आवडत आहे की नाही मला नाही माहीत, कारण मी एक अनाथ आणि सर्वसामान्य मुलगी आणि तुमच्यासारख्या एक प्रतिष्ठित घराला आणि एका प्रतिष्ठित वकिलाला मी शोभेन की नाही नाही माहीत, आणि म्हणूनच आत्तापर्यंत मी शांत होते. अर्जुन सर, मला माफ करा की मी तुमच्या प्रेमात पडले. मी तुमच्यासमोर माझ्या भावना व्यक्त करत आहे, परंतु तुमचा जर आपल्या नात्याला नकार असेल तर मी काहीच बोलणार नाही, मी काहीच प्रत्युत्तर करणार नाही. मी इथून निघून जाईन. परंतु मला तुमचं उत्तर हवं आहे. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे, कारण माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. मला तुमची बायको म्हणून आयुष्यभर इथेच राहायचं आहे. मला या घरच्यांची खूप काळजी घ्यायची आहे. मला माझ्या आईबाबांसोबत राहायचं आहे, पूर्णाजींसोबत राहायचं आहे. हे कुटुंब माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबापासून मला कुठेही दूर जायचं नाही. आता मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुनच्या मनातील गैरसमज क्षणात दूर झालेला असतो, कारण सायलीने अगदी रागाच्या भरात का होईना, परंतु नकळतपणे आपलं असणारं प्रेम अर्जुनसमोर व्यक्त केलेलं असतं. तर अर्जुनच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. अर्जुन म्हणतो, मग सायली, तुम्ही कुसुमताईंना बोलत होता ते काय होतं? तुम्हीच म्हणाला होता ना की मी इथून आश्रमात निघून जाणार. तर सायली विचारते, काय? तर अर्जुन म्हणतो की हो, तुम्हीच तर कुसुमताईंना म्हणत होता ना की मी निघून जाणार. सायली म्हणते की हो म्हणाले, परंतु का? जर तुम्ही आपल्या नात्याचा स्वीकार नाही केलात तर अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते की हो, मी कुसुमताईला तुमच्यावर असणाऱ्या प्रेमाबद्दल सांगितलं तर कुसुमताई मला म्हणाली, कदाचित अर्जुन सर नाही म्हणाले तर मग तू काय करणार आहेस? तेव्हा मी कुसुमताईंना म्हणाली, जर त्यांनी नकार दिला तर मग मी मात्र मधुभाऊंसोबत निघून जाईन, परंतु हे घर सोडून जाण्याची इच्छा माझीही नाही. तर अर्जुन म्हणतो, परंतु याबद्दल मला काहीच माहीत नाही. सायली म्हणते, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सर, प्लीज मला माफ करा की मी असे तुमच्या प्रेमात पडले, कारण या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या रूल्सनुसार प्रेमात पडणं आणि एकमेकांविषयी आपले भावना व्यक्त करणं हा नियमच नाही आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच अडचण येते आहे ना? तर सायली मात्र शांतच होते. तर आता अर्जुन स्वतःच्या हाताने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फाडण्यासाठी घेतो, परंतु त्याचवेळी आता अर्जुनच्या हातातील ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सायली आपल्या हातात घेते आणि म्हणते की हो, याच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे मी आतापर्यंत माझ्या मनातील भावना तुमच्यासमोर व्यक्त केल्या नाही. असं म्हणत आता सायली ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर फाडते. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो, सायली, अहो मी सुद्धा याचसाठी शांत होतो. माझंही तुमच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. माझ्याही आयुष्यात मला तुम्हीच हवे आहात. माझी बायको म्हणून तुम्ही हवे आहात, कारण तुम्ही म्हणजे माझा श्वास आहात आणि तुमच्याशिवाय जगणं मी कल्पनाही करू शकत नाही. अर्जुन सायलीवर असणारं प्रेम व्यक्त करत म्हणतो, सायली, तुम्ही जर माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तुम्ही जर माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर मी मरून जाईन. आता मात्र सायली अर्जुनच्या ओठावर हात ठेवत म्हणते, अर्जुन सर, प्लीज असं काही बोलू नका, कारण मीही तुमच्याशिवाय नाही जगू शकत आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला असं मी कधी बोलूही देणार नाही. आता सायली आणि अर्जुन एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करतात. आता नकळतच सायली अर्जुनला मिठी मारते आणि म्हणते, अर्जुन सर, यापुढे असा विचारही करू नका की मी तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, कारण तुम्ही आणि मी आता वेगळे नाही आहोत. आपण म्हणजे एकच आहोत. सायली अर्जुनला म्हणते, आज खऱ्या अर्थाने मला माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो की नाही, खऱ्या अर्थाने आता आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली आहे. खरं तर आपल्या प्रेमळ क्षणाला, आपल्या प्रेमळ नात्याची सुरुवात झाली आहे. असं म्हणत आता सायली आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात देतात. दोघंही एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करतात. आता अर्जुन सायलीला प्रेम व्यक्त करत आय लव्ह यू म्हणतो, तर सायलीही अर्जुनला प्रेम व्यक्त करत आय लव्ह यू टू म्हणते. आता दोघंही एकत्र आलेले असतात आणि आता मात्र दोघांच्याही नात्याला एक नवीन सुरुवात झालेली असते. आत्तापर्यंत लपवून ठेवलेलं प्रेम आता ओठांवर आलेलं असतं आणि ओठांवरचं प्रेम आता एकमेकांसमोर व्यक्तही केलेलं असतं. आता पुढे नक्की काय घडणार? सायली आणि अर्जुनच्या या खऱ्या प्रेमाला सर्वांची साथ मिळेल का? सगळं काही नीट होईल का? मधुभाऊंची सुटका होईल का? तर हे सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.